ॲम्बिशियस असणं, प्रॅक्टिकल जगणं हे रॉंग आहे का? सासू मग मी जे काही केलं ना ते रागाच्या भरात केलं, संतापून आउट ऑफ जेलसी केलं. कारण मला सतत असं वाटत आलं की माझ्यासोबत या घरात या पारूमुळे इनजस्टिस होतोय. म्हणजे त्याचे पण काही रिझन्स आहेत. आजच बघा ना सासू मग, आज ही कॉम्पिटिशन आहे. मग या कॉम्पिटिशन मध्ये घरातल्या सुनेला सपोर्ट करण्यापेक्षा या पारूला सगळेजण जाऊन सपोर्ट करत होते, तिची मदत करत होते. हे जे आउटफिट वेअर केलं ना सासू मग पारूने, ते आपल्या आदित्यने अवेलेबल करून दिले. ते प्रीतम माझा होणारा नवरा, तो सुद्धा पूर्ण वेळ पारूला मोटिवेट करत होता, तिला सपोर्ट करत होता. ही स्क्रीन बघता ना तुम्ही, ही स्पेशल अरेंजमेंट पारूसाठी प्रीतमने करून दिली आहे. सासू मग प्रीतम माझ्याकडे एकदा फिरकला सुद्धा नाही. आपल्या होणाऱ्या बायकोला आपली मदत लागू शकते हा थॉटही नाही आला त्याच्या डोक्यात. सासू मग मला मदत करणं तर सोडा, पण मला कधी बेस्ट विशेस सुद्धा नाही दिले प्रीतमने. मी आलो. किती खोटी आहे ही मुलगी. प्रीतम सर गेले होते हिला भेटायला, पण हिने स्वतः अपमान करून त्यांना घालवून दिलं रूम मधून. सासू मग आय एम सो सॉरी. माझं प्रीतमवर खूप प्रेम आहे, पण मला सतत भीती वाटत राहते. त्याला माझ्यासोबत लग्न करायचं की नाही हा प्रश्न पडतो, कारण त्याला मी आवडतच नाही. ससमन माझा खूप जीव आहे प्रीतमवर, पण त्याला माझी थोडी सुद्धा व्हॅल्यू नाहीये. त्याच्या अशा वागण्यामुळे ना ओव्हर थिंक करून आउट ऑफ इन्सिक्युरिटी मी हे सगळं केलं. आज जे काय घडलं ते चुकीचंच होतं, पण तुझीही एक बाजू आहे हे आज कळलं. मी तुला वचन देते दिशा, यापुढे प्रीतम तुझ्याशी नीटच वागेल. मी बोलेन त्याच्याशी, पण हे शेवटचं. हो हो सासू मग मी परत अशी मिस्टेक कधीच नाही करणार, आय स्वेअर. काय गेम फिरवला या देशाने. डेंजर आहे हे. ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण. पण या मोठेपणाचा भार सुद्धा आता सोसवत नाहीये श्रीकांत. तरी तुझे प्रयत्न काही संपत नाही. आणि ते संपणारही नाहीत. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी प्रयत्न करत राहीन. हे ज्ञान अगं दगडाला सुद्धा पाजर फुटतो, तसा माणसाच्या मनाला सुद्धा एक दिवस पाजर फुटेलच तर. त्याच दिवसाची वाट बघते मी, ज्या दिवशी ही राखी तिच्या हक्काच्या मनगटावर बांधली जाईल. नक्कीच. अगं आयुष्यात एवढे चढ उतार बघितले आपण, हे निघून जाईल ना. तुझ्या आणि तुझ्या भावातलं हे अंतर नक्की संपेल, आणि त्या दिवशी तुझ्या राखीची ओवाळणी मिळेल तुला. श्रीकांत, मी इतकी वर्ष त्याला राखी पाठवते, तुला काय वाटतं तो बांधत असेल का रे माझी राखी?
समजत असता तर हा अबोलाही संपला असता ना. किमान त्याचा फोन तरी आला असता. किती वर्ष झाली ना त्याला बघून. मनापासून घातलेली साथ त्याच्यापर्यंत नक्की पोहोचेल अशी निदान मला तरी खात्री आहे. किती आशावादी आहेस. तुझ्याबरोबर राहून राहून शिकलोय. बी पॉझिटिव्ह. नको काळजी करूस. माझं मन मला सांगते याच्या पुढे तुला राखी अशी पाकिटातून नाही पाठवावी लागणार. डायरेक्ट त्याच्या मनगटावर बांधशील तू. तर कशी आहे ही दिशा? मी कधी चिडवलं तिला डमी ब्रँड अँबॅसेडर म्हणून? काय बोलते? आणि प्रिया मॅडम, तुमचं ऐकून ना मी गेलो होतो तिच्याकडे. माहिती आहे ना काय झालं? माझा इन्सल्ट. प्रीतम सर, मला सगळं माहिती आहे आणि यात तुमची काहीच चूक नाहीये. पण मला माहिती ना ती हे सगळं का करते. मला दादाच्या आणि आईच्या नजरेत पाडायला. मी कसा कंपनी चालवायला केपेबल नाही आहे, रिस्पॉन्सिबल आहे ना, हे दाखवून द्यायचं आहे तिला. आहिले मॅडमने मला बोलवलं. प्रीतम सर, देवी आईंसमोर दिशा मॅडम बद्दल काय बी बोलू नका. हारू, अगं दिशा मॅडम प्रीतम सरांशी नीट वागत नाहीयेत. लक्षात येते ना तुझ्या? मी मागेही सांगितलं होतं तुला. दिशा मॅडमचं जर प्रीतम सरांशी लग्न झालं ना तर प्रीतम सर कधीच सुखी नाही होणार. खूप मोठं नुकसान होईल त्यांचं. मला ना एक गोष्ट कळत नाहीये की अहिल्या मॅडमना सगळं दिसतं, सगळं कळतं, मग हीच गोष्ट का कळत नाहीये? प्रिया मॅडम, देवी आई कधीच चुकीचा निर्णय घेणार नाहीत आणि कधीच कुणावर बी अन्याय होऊ देणार नाहीत. आई ग, गणी, आई ग, गणी, अरे गणी, काय झालं? तू तू पुन्हा बरडायला लागलास. तुला कुठं काही दुखतंय का? बघू मला. नाही, मला काय नाही झाले. घणू बाळा, काय झालंय रे तुला? पारू, काही त्रास होतोय का त्याला? अहो, गेल्या काही दिवसापासून अंग दुखतंय याचं. मला ना काही बी कळना आणि येऊ काही सांगत बी नाही. हे गणी, बोलणार, काय झालंय? तुला दुखतंय का? सांग मला, मला बघू दे. बघू इथं. काय? बघू मला, बघू. गणेर, हे काय लागलं तुला? काय नाही तायडे, ते परवा दिवशी झाडावरनं पडलो, त्याच तोडं लागले. असं कसं लागलं? आणि तुला मला सांगायला काय झालं होतं? केवढं लावून ठेवलंस गणी? तू अजून बरं वाटत नाही काय? बाहेर बघ ना, काय हालत झाली याची. केवढं लावून ठेवलं यानं. त्याचं ना काही कळत नाही. कुठं उचापात्या करतो, कशा करतो तेही कळत नाही. बरं, चांगलं दवाखान्यात जाऊ म्हणलं तर ते बी ऐकत नाही. अरे बाळा, असं दुखणं अंगावर काढणं बरं नाही. नाही बा, उद्या रक्षाबंधन आहे. रक्षाबंधन झाल्याशिवाय मी कुठं बी जाणार नाही. हे असं चाललंय त्याचं. अलीकडे सारखं रक्षाबंधन रक्षाबंधन असं गोपतोय. तुझ्याकरता त्यानं गिफ्ट आणलंय. बरं, दाखव म्हणलं तर दाखवत नाहीये. का विचारलं तर म्हणतो रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधल्यानंतर मी माझ्या ताईडीला देणार आहे. वैर गणी,
जे काय झाले ना ते दिशाच्या हट्टीपणामुळे आणि विचित्र वागणुकीमुळे झाले. बिचाऱ्या पारूला केवढा त्रास झाला असणार आहे त्याचा. दिशा अतिशय समजूतदार मुलगी आहे रे. म्हणजे तिच्याकडनं या अशा वागणुकीची अजिबातच अपेक्षा नाहीये. पण आज काय झालं होतं तिला काय माहित. मीरा, बोल मीरा. अहिल्या, आपल्या मैत्रीची तू ही हिंमत केलीस? मी थोड्या दिवसांसाठी माझ्या मुलीला तुझ्याकडे काय सोडलं? तू तिचा पाण उतारा करून तिला घरातून निघून जायला सांगितलंस? अगं, ती तुझी होणारी सून आहे. तू असं कसं काय बोलू शकतेस? बिचारी खूप रडत होती. मीरा, मी दिशाला घरातून जायला सांगितलं हे तुला कळलं, पण मी ते का सांगितलं हे नाही कळलं का? मला सगळं कळलंय अहिल्या. त्या दिशाची काय चूक आहे मला सांग. तिच्या एंगेजमेंटला किती महिने झाले आणि त्यात लग्नही लेट होत आहे. त्यामुळे कोणीही फ्रस्ट्रेट होईलच ना गं. आणि आता झाली चूक तिची, पण त्या पाठीमागचं इंटेन्शन तिचं वाईट नक्कीच नसणार आहे. ट्रस्ट मी, प्लीज तिला समजून घे गं. हवं तर मी तिच्या वतीने तुझी माफी मागते. ठीक आहे, तू माफी मागायची काही गरज नाहीये. चुका होतात, पण मीरा, ही चूक अतिशय गंभीर होती हे लक्षात ठेव. हे बघ, मला दिशाच्या रूपाने या घरात दुसरी दामिनी नाही आणायची. नाही नाही अगं, माझी दिशा तशी नाही आहे. तुला माहिती आहे ना अहिल्या, माझी दिशा किती बिझनेस माइंडेड आहे, करिअर ओरिएंटेड आहे. तिचीही काही स्वप्न आहेत आणि ती नोकरांच्या पाठीमध्ये कशाला वेळ वाया घालवेल ग. तू बघच, ती अगदी तुझ्यासारखीच होईल, दुसरी अहिल्या. नाही, दुसरी अहिल्या होण्याची काहीच गरज नाही. दिशा फक्त प्रीतमची चांगली बायको, किर्लोस्कर कुटुंबाची गुणी सून आणि स्वतःच्या पायावर उभी राहणारी एक बिझनेस वुमन जरी झाली ना तरी खूप झालं अगं. हे बघ, प्रत्येकाचं व्यक्तिमत्व भिन्न असतं. कुणीही कुणासारखं वागायचा किंवा बनायचा प्रयत्न करू नये. आणि मीरा, प्रत्येकाने आपलं जगणं समृद्ध करायचं असतं, दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करायचा नसतो. कळतंय मला अहिल्या, मी हेच बोलते तिच्याशी. मी तुला शब्द देते, यापुढे तिच्याकडून अशी कोणतीही चूक होणार नाही. मग तर झालं. ठीक आहे, उद्या नारळी पौर्णिमा आहे. गुरुजी येतील, त्यांच्याकडून दिशा आणि प्रीतमच्या लग्नाचा मुहूर्त काढून घेऊ आणि लवकरात लवकर लग्न करून टाकू. थँक्स अहिल्या, माझ्या डोक्यावरचं दडपण गेलं. उद्या नारळी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन. मी विसरलेच. काय ग अहिल्या, म्हणजे मी तुला कधी विचारलं नाही, पण तुला आहे का एखादा भाऊ? उद्या तू कोणाला बांधणार आहेस राखी? हॅलो अहिल्या. हिल्या, काय झालं? अशी अचानक अस्वस्थ का झालीस? श्रीकांत, उद्या रक्षाबंधन आहे. दिशा, ऐक ना, आता राग राग करून काय उपयोग आहे? एवढे कसे ग मूर्ख तू? आज पण त्या पारूने हरवलंच की तुला. नाहीतर काय? हा दुसरा आणि शेवटचा चान्स होता तुझ्यासाठी. तेही वहिनीने तुला माफ केलं म्हणून. नाहीतर आज अशी या घरातून बाहेर गेली असतीस. त्यामुळं इथून पुढे जे काही करायचं असेल ते शांत डोक्याने आणि विचार करून कर. कळतंय? मी या घरात राहीन की नाही मला माहित नाही, पण त्या पारू आणि प्रियाताना मी बंदोबस्त करून राहणार. त्याची काळजी तू नको करू अगं.
मी करेन त्यांचा बंदोबस्त. उद्यापासून त्या तुला तोंड दाखवायला सुद्धा समोर येणार नाही. हो दिशा, उद्या रक्षाबंधन आहे आणि किर्लोस्कर घराण्याची एक रीत आहे. उद्या म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी किर्लोस्कर घरातल्या सगळ्या सर्वंट्स म्हणजे नोकर आदित्यला आणि प्रीतमला राखी बांधतात. याचा अर्थ उद्या पारू आणि प्रिया त्या दोघी सुद्धा आदित्यला आणि प्रीतमला राखी बांधतील, जे तुझ्या वाटेतला काटा आपोआप दूर निघून जाईल. हेही कायमचं. कळतंय का? तशा दुसरी गोष्ट म्हणजे उद्या या किर्लोस्कर घरातून मंदिरामध्ये नारळाच्या वड्यांचा प्रसाद जातो आणि त्या वड्या स्वतः अहिल्याबाईंनी बनवतात. उद्या तो मारुती भिकारडा तोही येईल वहिनींकडे राखी बांधून घ्यायला, तेही रिकाम्या हातांनी. मला ना बहिणींचं एक कळत नाही, कुणाही सोबत का नातं सोडायचं असतं त्यांना असं. पण उद्या सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणेच होतील. ट्रस्ट मी. अगं चला पटापट आवरा. आता अहिल्या मॅडम ना प्रसादाच्या वड्या करायला येतील. मी काय करते, लागणारं सगळं सामान काढून ठेवते. उगाच आल्यावर घाई नको. हा, आवरा आवरा, पटापट आवरा. साखर तर संपली. स्टोर रूम मधनं घेऊन येते. पारू नाही आली अजून. तिचं रक्षाबंधन सुरू आहे ना घरी. घरीला राखी बांधते ती, येईलच इतक्यात. त्याच दिवसाची वाट बघते मी, ज्या दिवशी ही राखी तिच्या हक्काच्या मनगटावर बांधली जाईल. मनापासून घातलेली साथ त्याच्यापर्यंत नक्की पोहोचेल. माझं मन मला सांगते, याच्या पुढे तुला राखी अशी पाकिटातून नाही पाठवावी लागणार. डायरेक्ट त्याच्या मनगटावर बांधशील तू.